विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 10वी साठी द्वंद्व समास अभ्यासणार आहोत। मराठी भाषा अभ्यासामधील ही एक महत्त्वाची संकल्पना आहे। या आधीच्या भागांमध्ये आपण अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास यांचा अभ्यास केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब देखील करा, कारण जेणेकरून वेळोवेळी अपलोड केलेले व्हिडिओ आपल्याला त्वरित मिळतील आणि आपल्याला अभ्यास करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन मिळेल। बघा, पुढे काही वाक्य आहेत ती आपण वाचूयात। अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष देऊयात। पहिलं वाक्य आहे, प्रत्येकाने आई-वडिलांचा आदर करावा। प्रत्येक स्त्री पुरुषाला सुख दुःख हे असतेच। माणसांनी कोणतेही भेदाभेद पाळू नयेत। गप्पा गोष्टी करीत आनंदाने मीठ भाकर खावी। आता हे 4 वाक्य मी वाचले। प्रत्येक वाक्यामध्ये काही शब्द हे अधोरेखित केलेले आहेत आणि रंगीत देखील केलेले आहेत। वरील वाक्यातील हे अधोरेखित शब्द सामासिक शब्द आहेत। बघा, या सामासिक शब्दातील कोणते पद महत्त्वाचे आहे ते आता आपल्याला बघायचे आहे। सामासिक शब्द आहे पहिला भेदाभेद। यामध्ये भेद आणि अभेद असे दोन्हीही शब्द म्हणजे दोन्हीही पद आहेत आणि ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत। पुढे बघा, आई वडील। आई आणि वडील ही दोन्हीही पद महत्त्वाची आहेत। यानंतर स्त्री पुरुष। स्त्री आणि पुरुष ही दोन्हीही पद या ठिकाणी महत्त्वाची आहेत। त्यानंतर पुढचा शब्द आहे सुख आणि दुःख। हे दोन्हीही पद या ठिकाणी महत्त्वाची आहेत। पुढे आहे गप्पा गोष्टी। हा आहे सामासिक शब्द आणि यामध्ये ह्या सामासिक शब्दामध्ये गप्पा आणि गोष्टी हे 2 शब्द म्हणजे हे दोन्ही पद महत्त्वाची आहेत। या ठिकाणी आपण तसा उल्लेख केलेला आहे। यानंतर पुढे बघा, मीठ भाकर। मीठ आणि भाकर ही दोन्हीही पद महत्त्वाची आहेत। मग यावरून आपल्याला द्वंद्व समासाची व्याख्या करता येते। ज्या समासातील दोन्हीही पद अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच उभय पद प्रधान म्हणजेच समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात। आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पद जोडलेली असतात। त्यात दोन्हीही घटकांचा अर्थ मुख्यतः सारखाच असतो, हे लक्षात घ्या। हे महत्त्वाचं आहे। द्वंद्व समासामध्ये आणि व अथवा किंवा ही उभयान्वयी अव्यय असतात। आता उदाहरणार्थ बघा, राम लक्ष्मण हा सामासिक शब्द आहे। त्याचा विग्रह करताना राम आणि लक्ष्मण केलाय, पण मध्ये बघा आणि हा अव्ययीभाव समासाचा हा जो प्रकार आहे द्वंद्व समास, त्यामध्ये आपल्याला अव्ययीभाव जो अव्यय आहे त्याचा वापर करताना आपल्याला दिसतो आहे। यानंतर बघा, विटी दांडू। यामध्ये विटी आणि दांडू यांचा विग्रह केलाय आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे। पुढे बघा, द्वंद्व समासाचे उपप्रकार। द्वंद्व समासातील सामासिक शब्दाच्या विग्रहाच्या पद्धतीवरून द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात। इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व। आता सुरुवातीला आपण इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय तो समजून घेऊया। त्याचा विग्रह कसा केला जातो ते समजून घेऊया। स्त्री पुरुष हा शब्द आहे, त्याचा विग्रह केलाय स्त्री आणि पुरुष। यानंतर आई वडील या शब्दाचा विग्रह केलाय आई आणि वडील। वरील दोन्ही सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपण आणि व या उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला आहे। मग आता इतरेतर द्वंद्व समासाचे काही आपल्याला शब्द बघायचे आहेत आणि त्यांचा विग्रह कसा केलाय तो समजून घ्यायचा आहे। अजरामर हा शब्द आहे सामासिक शब्द। त्याचा विग्रह आहे अजर आणि अमर। यामध्ये इतरेतर द्वंद्व समास। अभिर मंजिरी। अभिर आणि मंजिरी असा विग्रह केला इतरेतर द्वंद्व समास। अहि नकुल। अहि आणि नकुल इतरेतर द्वंद्व समास। आई बाबा। आई आणि बाबा इतरेतर द्वंद्व समास। यानंतर इंद्रादी। इंद्र आणि इतर देव त्यांचा देखील समासाचं नाव आहे इतरेतर द्वंद्व समास। यानंतर पुढे बघा, ऊन पाऊस। त्याचा विग्रह आहे ऊन आणि पाऊस इतरेतर द्वंद्व समास। एक एक आणि एक इतरेतर द्वंद्व समास। चंद्र सूर्य। चंद्र आणि सूर्य इतरेतर द्वंद्व समास।
दक्षिण उत्तर, दक्षिण आणि उत्तर, इतरेतर द्वंद्व समास. देव दानव, देव आणि दानव, इतरेतर द्वंद्व समास. ने आन, ने आणि आन, इतरेतर द्वंद्व समास. पशु पक्षी, पशु आणि पक्षी, इतरेतर द्वंद्व समास. पूर्व पश्चिम, पूर्व आणि पश्चिम, इतरेतर द्वंद्व समास. यानंतर पुढे बघा, बाप लेक, बाप आणि लेक, इतरेतर द्वंद्व समास. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण, इतरेतर द्वंद्व समास. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, इतरेतर द्वंद्व समास. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, इतरेतर द्वंद्व समास. विटी दांडू, विटी आणि दांडू, इतरेतर द्वंद्व समास. शर्ट पॅन्ट, शर्ट आणि पॅन्ट, इतरेतर द्वंद्व समास. शनिवार रविवार, शनिवार आणि रविवार असा त्याचा विग्रह केलेला आहे आणि त्याचा समासाचा प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. यानंतर स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, इतरेतर द्वंद्व समास. सुख दुःख, सुख आणि दुःख, इतरेतर द्वंद्व समास. यानंतर आपल्याला द्वंद्व समासाचा पुढचा प्रकार बघायचा आहे वैकल्पिक द्वंद्व. यासाठी आपल्याला पुढे शब्द दिलेला आहे बघा, सुख आणि दुःख. त्याचा विग्रह करायचा आहे. सुख किंवा दुःख, भेदाभेद, भेद किंवा अभेद. वरील दोन्ही सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपण किंवा, अथवा, वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे या प्रकाराला म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व समास. आता याचे काही उदाहरणं आपल्याला बघायची. देव दानव, देव किंवा दानव, वैकल्पिक द्वंद्व समास. एक दोन, एक किंवा दोन, वैकल्पिक द्वंद्व समास. खरे खोटे, खरे किंवा खोटे, वैकल्पिक द्वंद्व समास. छोटे मोठे, छोटे किंवा मोठे, वैकल्पिक द्वंद्व समास. 5 10, 5 किंवा 10, वैकल्पिक द्वंद्व समास. 10 12, 10 किंवा 12, वैकल्पिक द्वंद्व समास. यानंतर पुढचा शब्द बघा, 2 4, 2 किंवा 4, वैकल्पिक द्वंद्व समास. यानंतर दोनदा तीनदा शब्द आहे. दोनदा किंवा तीनदा, वैकल्पिक द्वंद्व समास. यानंतर धर्म अधर्म, धर्म किंवा अधर्म, वैकल्पिक द्वंद्व समास. पुढचा आहे न्याय अन्याय, न्याय किंवा अन्याय, वैकल्पिक द्वंद्व समास. इथे बघा आता पुढचा सामासिक शब्द आहे 15 16, 15 किंवा 16, वैकल्पिक द्वंद्व समास. पास नापास, पास किंवा नापास, वैकल्पिक द्वंद्व समास. बरे वाईट, बरे किंवा वाईट, वैकल्पिक द्वंद्व समास. भेदाभेद, भेद किंवा अभेद, वैकल्पिक द्वंद्व समास. पुढचा शब्द आहे मागे पुढे, मागे किंवा पुढे, वैकल्पिक द्वंद्व समास. राव रंक, राव किंवा रंक, वैकल्पिक द्वंद्व समास. सत्य असत्य, सत्य किंवा असत्य, वैकल्पिक द्वंद्व समास. सुख दुःख, सुख किंवा दुःख, वैकल्पिक द्वंद्व समास. यानंतर तिसरा द्वंद्व समासाचा प्रकार आहे समाहार द्वंद्व. आपल्याला त्याचा विग्रह करताना बघायचा आहे. समाहार द्वंद्व समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो. त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व समास. उदाहरणार्थ मीठ भाकर, मीठ भाकरी व साधे पदार्थ. चहा पाणी म्हणजेच चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ, अशा अर्थाने त्याचा विग्रह केलेला असतो. त्याला म्हणायचं समाहार म्हणजे एकत्रिकीकरण. आता बघा त्यामध्ये काही सामासिक शब्द आपल्याला बघायचे आहेत. अंथरूण पांघरूण, अंथरूण पांघरूण वगैरे. विग्रह आहे समाहार द्वंद्व समास, त्याचा समासाचं नाव आहे. पुढे बघा खाणे पिणे, खाणे पिणे वगैरे, समाहार द्वंद्व समास. गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे, समाहार द्वंद्व समास. गंध फुले, गंध फुले वगैरे, समाहार द्वंद्व समास. यानंतर चिल्ली पिल्ली, चिल्ली पिल्ली वगैरे, समाहार द्वंद्व समास. पुढचा शब्द आहे गुरे वासरे, गुरे वासरे वगैरे, समाहार द्वंद्व समास. चूक भूल, चूक भूल वगैरे, समाहार द्वंद्व समास. जरा मरण, जरा मरण वगैरे, समाहार द्वंद्व समास. जाती धर्म, जाती धर्म वगैरे, समाहार द्वंद्व समास. तिळगुळ, तीळ गुळ वगैरे, समाहार द्वंद्व समास. दाना पाणी, दाना पाणी वगैरे, समाहार द्वंद्व समास. देखभाल, पाहणे सांभाळणे वगैरे, समाहार द्वंद्व समास. धावपळ, धावणे पळणे वगैरे, समाहार द्वंद्व समास. पान पत्रावळ,
पान, पत्रावळ वगैरे समाहार द्वंद्व समास. पाला पाचोळा, पाला पाचोळा वगैरे समाहार द्वंद्व समास. पुरी भाजी, पुरी भाजी वगैरे समाहार द्वंद्व समास. पुष्पफळ, पुष्पफळ वगैरे समाहार द्वंद्व समास. भाजीपाला, भाजीपाला वगैरे समाहार द्वंद्व समास. माणिक मोती, माणिक मोती वगैरे समाहार द्वंद्व समास. पुढचा शब्द बघा, मीठ भाकरी, मीठ भाकरी वगैरे समाहार द्वंद्व समास. रंगीबेरंगी, रंगी बेरंगी वगैरे समाहार द्वंद्व समास. वस्त्र अलंकार, वस्त्रे अलंकार वगैरे समाहार द्वंद्व समास. वादळ वारा, वादळ वारा वगैरे समाहार द्वंद्व समास. सडा समार्जन, सडा समार्जन वगैरे समाहार द्वंद्व समास. हळद कुंकू, हळद कुंकू वगैरे समाहार द्वंद्व समास. हाल अपेष्टा, हाल अपेष्टा वगैरे समाहार द्वंद्व समास. पुढे आहे हालचाल, हालणे, चालणे वगैरे समाहार द्वंद्व समास. हावभाव, हावभाव वगैरे समाहार द्वंद्व समास. व्रतवैकल्ये, व्रत वैकल्य वगैरे समाहार द्वंद्व समास. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या इयत्ता 10वी असणाऱ्या समास ही संकल्पना पूर्ण झालेली आहे. 3 व्हिडिओ समासाच्या संदर्भातले आहेत. ते तिन्ही व्हिडिओ व्यवस्थित अभ्यासा आणि काळजीपूर्वक अभ्यास करा आणि योग्य तो फायदा आपल्या चॅनलच्या मार्फत अभ्यासाचा करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.